लास्ट क्वेश्चन कोणतं झालं होतं? कॉस्ट 21 sin 21 वाला झाला होता cos 62 बरोबर आहे का? ओके चला नंतर प्रूव्ह दॅट prove that 1 minus tan 2 theta 1 minus tan 2 theta into tan theta upon 1 plus tan 2 theta into tan theta is equal to cos 3 theta upon cos theta is equal to cos 3 theta upon cos theta. चला बघा आता कन्व्हर्जन जर आपण विचारायला घेतलं तर इकडे टॅन च्या फॉर्मॅट मध्ये दिला लेफ्ट साइडला आणि राईट साइडला कॉस आला. राईट साइडला काय आला? कॉस आला. आता या ठिकाणी अँगल 2 थीटा आणि थीटा आहे. अँगल काय 2 थीटा आणि थीटा. 2 थीटा मध्ये थीटा जर केला तर थीटा राहू शकते आणि 2 थीटा मध्ये थीटा जर ऍड केला तर 3 थीटा होऊ शकते. बरोबर आहे का? म्हणजे या दोन्ही कंडिशन आपल्याला भेटू शकतात. पण कॉस केव्हा येणार आहे? कॉस केव्हा येणार? एकतर कॉस ए प्लस बी च्या फॉर्म्युल्यामध्ये येणार किंवा कॉस ए मायनस बी च्या फॉर्म्युल्यानुसार येणार. बरोबर आहे का? ए प्लस बी जर केलं तर 2 थीटा प्लस थीटा काय होणार? 3 थीटा आणि ए मायनस बी केलं तर काय होणार? 2 थीटा मायनस थीटा. बरोबर आहे का? म्हणजे काय येणार? थीटा. म्हणजे साहजिकच खालच्या साईडला काय येणार आहे? कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला लागू होईल आणि वरच्या साईडला कोणता फॉर्म्युला लागू होईल? कॉस ए प्लस बी चा. कुठे ठरवलं आपण हे? या ठिकाणी. बरोबर आहे का? जे दिसतंय का त्याच्यावरनं विचार करायचा. कळालं का तुम्हाला? फॉर्म्युले कोणते कुठं अप्लाय करायचे याचा प्रश्न पडतोय ना. त्यानुसार काय विचार करायला सांगितलं मी? या ठिकाणी हे तर टॅनच्या फॉर्म मध्ये आणि राईट साइड कोणत्या फॉर्म मध्ये आली? कॉसच्या. राईट साइड जर कॉसच्या फॉर्म मध्ये आली तर मग कशा प्रकारे आपण त्याला यूज करू शकतो? तर आपल्याला हे माहिती आहे बघा, कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू काय होणार? कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू. आणि जर आपण कॉस ए मायनस बी चा यूज केला तर काय येणार? कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. अशी सिच्युएशन या ठिकाणी काय होणार? क्रिएट. आलं लक्षात? आता या ठिकाणी याला जर कॉस कॉसच्या फॉर्म मध्ये आणायचं तर टॅनला कन्व्हर्ट करून घ्यावं लागतं आपल्याला साइन आणि कॉस मध्ये. टॅनला कशामध्ये कन्व्हर्ट करायचं? साइन आणि कॉस. म्हणजे जनरली ज्या वेळेस आपल्याला राईट साइडला साइन आणि कॉस दिलाय तर मग ह्या टोटल टर्म मध्ये साइन आणि कॉसचे टॅन पाहिजेत का आपल्याला? नाही. मग टॅन थिटाचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं? साइन आणि कॉस मध्ये. कशामध्ये करायचं? साइन आणि कॉस. मग टॅन थिटाला जर साइन आणि कॉस मध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल तर आपल्याला टॅन थिटा इक्वल टू माहिती बाळांनो साइन थिटा अपॉन काय माहिती आपल्याला? साइन थिटा अपॉन. बरोबर आहे का? मग त्यानुसार आपण याची लेफ्ट हँड साइड कोणती साइड घ्यायची? आपण लेफ्ट हँड. काय मिळणार आहे? 1 मायनस टॅन 2 थीटा इंटू टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन 2 थीटा इंटू टॅन थिटा इज इक्वल. ओके. आता इज इक्वल टू जर आपण विचार केला तर हा 1 ऍज इट इज माय टॅन 2 थीटाला काय लिहिणार आपण? साइन 2 थीटा अपॉन कॉस 2 थीटा. या टॅन थीटाला काय लिहिणार आपण? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आणि कसं एकत्र घेतलं तर अपॉन. आता हा करायला 1 त्यानंतर प्लस याला सुद्धा कन्वर्ट करून काय घेणार? साइन 2 थीटा अपॉन आणि याला काय घेणार? टॅन थिटाला साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता कोणतं मल्टिप्लिकेशन करायचंय? क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता कोणतं मल्टिप्लिकेशन करायचंय? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर कॉस 2 थिटा इंटू कॉस थिटा आणि इकडचा 1 म्हणजे काय येणार? कॉस 2 थिटा इंटू कॉस थिटा. काय येणार? कॉस 2 थिटा इंटू कॉस थिटा.
ओके, कॉस टू थिटा इंटू कॉस थिटा, त्यानंतर मायनस हा साइन टू थिटा इंटू साइन थिटा, याच्या आपण मध्ये कोण असणार आहे 1, म्हणजे काय येणार साइन टू थिटा इंटू साइन थिटा, आणि दोघांच्या अपॉन मध्ये काय येणार कॉस टू थिटा इंटू कॉस थिटा येणार, कॉस टू थिटा इंटू कॉस थिटा. हा झाला न्यू मध्ये. आता हा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरला सिम्प्लिफाय करताना काय येणार कॉस टू थिटा इंटू कॉस थिटा इंटू 1 येणार cos 2 theta into cos theta plus sin 2 theta into sin, आणि अपॉन मध्ये काय येणार cos 2 theta into cos theta येणार cos theta into cos theta. समजलं का एवढं? इथपर्यंत काही डाऊट कुणाला? ओके, यातलं काय काय कॅन्सल होतं बघा. दोघांचा डिनॉमिनेटर काय होणार कॅन्सल, दोघांचा डिनॉमिनेटर झाला कॅन्सल. आता तुम्ही जे फॉर्म्युले लिहिले त्या फॉर्म्युल्यात बसतं का बघा, कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन ए म्हणजे कोण झाला 2 थीटा, आणि बी म्हणजे कोण झाला. मग कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी चं काय म्हणणं आहे, कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी चं कॉस ए प्लस बी, आणि इथं काय येणार कॉस ए ची व्हॅल्यू काय आहे 2 थीटा, ची व्हॅल्यू काय आहे 2 थीटा, अपॉन मध्ये काय येणार कॉस ए मायनस बी, याची व्हॅल्यू काय आहे 2 थीटा, मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे थीटा, बरोबर आहे का. मग कॉस 2 थीटा प्लस थीटा काय झाला कॉस, आणि कॉस 2 थीटा मायनस थीटा काय झाला कॉस. हे झालं तुमचं फायनल. आलं लक्षात? अवघड काहीच नाही मित्रांनो त्यामध्ये. आता कुठला फॉर्म्युला कुठं कसा वापरायचा हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? मॅट्रायसिस पेक्षा सोपं चॅप्टर आहे जर प्रॉपर फॉर्म्युले लक्षात घेतले तर, आणि स्वतःचा माइंड अप्लाय करत करत चालायचं. कॉलेज झालं, कॉलेज काल कधीपासून आहे, आतापासून आलं पण आलेलं नव्हतं. शेवटच्या दिवसामध्ये कोण कॉलेज करायचं, कॉलेजमध्ये 31 तारखेपर्यंत कॉलेज सुरू केलं तर लेक्चर झाले, पण लेक्चर नाही झालं. फुल टाइम ओके.
बघा. चला चला नेक्स्ट क्वेश्चन. In any triangle, ABC, in any triangle ABC, in any triangle ABC, show that tan A plus tan B plus tan C, show that tan A plus tan B plus tan C is equal to tan A into tan B into tan C. Tan B into tan C. Tan A plus tan B plus tan C is equal to tan A into tan B into tan C. असा अगोदर आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह केला होता 70-50-20 वाला. ओके, सिमिलर त्या टाईपचा काय हा क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी आपण जर एक विचार केला तर आपल्याला हे माहिती का, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी, ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ऍडिशन काय असते 180. आपण असं म्हणू शकतो अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. 180 डिग्री. कुठल्याही एका जणाला इकडे ट्रान्सफर करा, दोघांना इकडे ठेवायचं. कळलं का, कोणाला तिकडे ट्रान्सफर करा दोघांना इकडे साईडला ठेवायचं. म्हणजे काय येणार या ठिकाणी जर मी घेतला ए प्लस बी इक्वल टू 180 मायनस सी, कुठल्याही एकाला. ओके, 180 मायनस सी. आता याच्यानुसार जर आपण विचार केला टेकिंग टॅन ऑन बोथ साइड, काय घ्यायचं टेकिंग टॅन ऑन बोथ साइड, टेकिंग टॅन ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला जर वळांनो आपण टॅन घेतला तर इकडे काय येणार टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन 180 मायनस सी. बरोबर आहे का. इथे कोणता फॉर्म्युला लागतो ते टॅन ए प्लस बी चा, आणि इथं ए असते सी. बरोबर आहे का. कोणता क्वाड्रंट आहे ते काय आहे ते 180 ला कितीने डिवाइड करतो आपण 19 ने. आठवतो ना किती डिवाइड करतो 19. ओके, मग या ठिकाणी टॅन ए प्लस बी चा काय फॉर्म्युला होता बाळांनो, आठवतो का. सांगा काय होता, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू इज इक्वल टू टॅन 180 मायनस थिटा. पण कोणता क्वाड्रंट आहे तो सांगा बरं. 180 मायनस थिटा, 180 म्हणजे काय ना 90 इंटू 2. बरोबर आहे का. मायनस म्हणजे कोणत्या क्वाड्रंटला सेकंड, सेकंड आला म्हणून सेकंड मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असतं साइन आणि कोसेस. सेकंड मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असतं साइन आणि कोसेस. ओके.
लक्ष इथपर्यंत चालतं बघा. मग कोणता क्वाड्रंट आला? सेकंड. सेकंड मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असतं? कायनेटिक फोर्स. आपल्याकडे कोण आहे? मग हा काय होणार? मायनस होणार. बरोबर आहे का? 90 इंटू किती आला? 2. इव्हन एक ऑड आहे. मग टॅनच्या जागेवर काय घ्यायचं? टॅनच घ्यायचं. इव्हन असेल तर टॅनच्या जागेवर द्यायचं टॅन. आणि इथे कोण राहणार? थिटाच्या जागेवर सी. समजलं इथपर्यंत? आता ही टर्म इथं लेफ्ट साइड अपर मध्ये तिकडे गेल्यानंतर कुठे जाणार? इंटू मध्ये. म्हणजे काय आला या ठिकाणी टॅन ए प्लस टॅन बी इज इक्वल टू मायनस टॅन सी इन ब्रॅकेट. हे पूर्ण कुठे जाणार? मल्टिप्लाय. 1 मायनस टॅन ए इंटू टॅन. कळालं का? झालं. फक्त या मायनस टॅन सी ना मल्टिप्लाय करायचं. इथे लेफ्ट साइडला काय राहणार? टॅन ए प्लस टॅन बी. मायनस टॅन सी इंटू 1 मायनस टॅन सी. मायनस मायनस प्लस. इथे काय येणार? टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन ए. टॅन बी इंटू काय येणार? एवढं लक्षात आलं? हा मायनस टॅन सी कुठं आणायचा? फक्त लेफ्ट साइडला. मग मायनस टॅन सी ला लेफ्ट साइडला घेऊन आलो. काय राहील? टॅन ए प्लस टॅन बी प्लस इज इक्वल टू टॅन ए इंटू टॅन सी. कळालं नाही? कळालं? अरे यार. जनता जनार्दन. सोपं आहे ना? तुम्हाला जर असं वाटलं की नाही नाही आपल्याला बीला तिकडे पाठवायचं तर बीला पाठवा. आपलं काही गरज नाही. कळालं का? कोणालाही तिकडे पाठवलं तर उत्तर येणार तेच. बरोबर आहे ना? अरे याचं काय म्हणणं रे बा? संध्याकाळचं टायमिंगच नाही संध्याकाळी कुठे प्रॅक्टिकल होतं? प्रॅक्टिकल होतं. हा मायनस टॅन सी ला पाठवला प्लस झाला. बाकी इकडचं आहे किती राहील?
लिहा हा प्रश्न. हे झालं का रेकॉर्डिंग पैसा. पुढचा सिमिलर क्वेश्चन आहे तो लिहा. शो दॅट tan 3a show that tan 3a minus tan 2a minus tan a is equal to tan a into tan 2a into tan 3a. Tan a into tan 2a into tan 3a. आलं लक्षात? आता लक्ष द्या. काय वाटतं बरं या 2a 3a वरून तुम्हाला? कोणत्या तरी दोघांची बेरीज तिसरा आहे. बरोबर आहे का? पण सरळ सरळ आपण कसं म्हणू शकतो सोल्युशन मध्ये 3a इक्वल टू काय म्हणू शकता तुम्ही 2a प्लस a आणि सगळं कोणत्या फॉर्मॅट मध्ये टॅनच्या. म्हणून काय घेणार टेकिंग टॅन ऑन बोथ साइड. सोप्या भाषेत सांगतो की ज्याला पुस्तकातली भाषा बघायची ते बघा. पुस्तकातल्या भाषेत काही ढेकणं समजत नाही. टॅन 3 आला इकडं इकडे काय ना टॅन 2a प्लस लक्षात इथे कोणता फॉर्म्युला लागू होणार. याला काय इमॅजिन करायचं याला टॅन a प्लस b चा फॉर्म्युला माहिती होता तुम्हाला. काय फॉर्म्युला आहे म्हणून हा टॅन 3a जसाच्या आणि इकडे काय लिहिता येईल याला टॅन ए म्हणजे कोण घ्यायचा प्लस टॅन बी म्हणजे कोण घ्यायचा आपण मध्ये 1 मायनस टॅन 2a इंटू कोणता फॉर्म्युला वापरला टॅन ए प्लस बीचा टॅन ए प्लस बीचा. ओके. आता हे आपण मध्ये याच्यात आलं की कशामध्ये येणार इंटू मध्ये कशामध्ये येणार इंटू. हा टॅन 3a जसाच्या इन ब्रॅकेट काय येणार 1 मायनस टॅन इंटू टॅन ए आणि राईट साइडला काय राहणार टॅन 2a प्लस टॅन. लक्षात. बस यानं आता याला मल्टिप्लाय करायचं आणि उजव्या बाजूला डाव्या बाजूला पाठवून द्यायचं ते वरची भेटून जाते. टॅन 3a इंटू 1 काय येणार टॅन 3a मायनस हा टॅन ए इंटू टॅन 2a इंटू टॅन 3a होईल का असं टॅन ए इंटू डबल खाल्लं टॅन ए इंटू टॅन 2a आणि इंटू काय येणार टॅन 3 होईल का असं. तिघ जण मल्टिप्लाय मध्ये आहेत ना टॅन 3 या दोघांना मल्टिप्लाय मध्ये केला तुम्ही सिरियल नंबर ने लिहिला टॅन ए टॅन 2a टॅन 3 इज इक्वल टू काय होतं टॅन 2a प्लस टॅन ए. प्रूव्ह दॅट मध्ये काय पाहिजे हे दोघं डाव्या साईडला पाहिजेत आणि हे उजव्या साईडला पाहिजे. बरोबर आहे का. मग या दोघांना उचलायचं त्यांना म्हणायचं चला तुम्ही लेफ्ट साईडला. हा टॅन 3a इकडे आला हा टॅन 2a इकडे आल्यावर मायनस मायनस काय येणार टॅन 2a पुन्हा तो मायनस टॅन ए आणि हे सगळे तिकडे गेल्यावर काय होतील प्लस काय होणार टॅन ए इंटू टॅन 2a इंटू टॅन 3a. कोणताही क्वेश्चन असेल कोणताही असेल तो पांचट क्वेश्चन येतो. लक्षात आलं का. काय करायचंय फक्त डाव्या साईडचा अँगल इक्वल टू उजव्या साईडला ऍडिशन वगैरे येऊ शकते ऍडिशन सबट्रॅक्शन. मग टेकिंग टॅन ऑन बोथ साइड टॅन ए प्लस बी किंवा टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला लागू होते. मल्टिप्लाय करायचं इकडची टर्म तिकडे लिहून सेपरेट करायचं पाठवून द्यायचं. आलं लक्षात. या
जर कॉलेज झालं नाही तर दुपारून क्लासला यायचं. जर पोरं आले नाही कॉलेजला आज जास्त, काल झालं नाही ना, तर झालं हां, काल जर कॉलेज झालं नाही तर आज पण होऊ शकते, नाही होऊ शकत माहिती. जर झालं तर ठीक आहे, नाही झालं तर दुपारून एक्स्ट्रा क्लासला. ठीक आहे. योगा संपला सगळ्यांचा. कम्प्युटर IT आहे. किती तारखेला की चालतंय म्हणा, पेपरच वस्तू चांगली. सुट्ट्या काय दिल्या म्हणा, घेऊन टाकायचं तर ऑनलाईनच तर होतं म्हणा. योगाला सुट्टी तरी असते का? नियमानुसार योगा रोज करायला पाहिजे ना, सुट्टी थोडी देतात. काहीतरी लावलंय, भंगार झाले कार्यक्रम. म्हणून चायना भारतात प्रोडक्ट विकू शिकू राहिले. ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे त्या गोष्टी आपल्याला भेटत नाही. खरं तर पाहिलं तर आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेजची सगळ्यात जास्त गरज आहे, आणि तेच आपल्याला भेटत नाही. आपण ऐकतो एक नटबोल्ट असते, त्याला खडा लागते, ते असं फिट होते, फक्त नुसतं आपण ऐकतो, प्रॅक्टिकली बघतो का नाही. मेरा देश बदल. कठीण समस्या हो. झालं का? चालेल, लक्ष द्या. Hence proof tan 3a minus tan 2a minus tan a is equal to tan a into tan 2a into tan 3a. इथपर्यंत कळालं का? नेक्स्ट क्वेश्चन द्या. Prove that, होमवर्क आहे तुमच्यासाठी हा. Prove that ABC च्या जागेवर फक्त 70-50-20 घेतला, आणि ऑलरेडी झालेला क्वेश्चन आहे. tan 70 minus tan 50 minus tan 20 is equal to tan 70 into tan 50 into tan 20. तुम्ही असं पण देऊ शकता त्याला, tan 20 into tan 50 into tan 70. ओके, हा होमवर्क. चला पुढचा क्वेश्चन घ्या. सेक स्क्वेअर 135 वाल्यांचे झालं होतं का? नाही. ओके, घेऊन टाकू ते पण. आणि हे पण होमवर्क क्वेश्चन आहेत, हे आपले ऑलरेडी झालेले आहेत, ते तुम्हाला ट्राय करायचे, सॉल्व्ह करायचे. ओके, जे काही 4 क्वेश्चन मी लिहिणार आहे ते सगळ्याचे सगळे सॉल्व्ह करायचे, कारण ASTC नुसार तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, क्वेश्चन लिहून घ्यायचे सगळे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, समजावून सांगणार पण तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ sec square 135, sec square 135 divided by cos minus 240, cos minus 240 minus 2 sin 930, minus 2 sin 930 minus 2 sin 930. ओके, सगळे जमतील हे क्वेश्चन, जमायसारखे. यामध्ये काय काय करावं लागेल तुम्हाला, लागलं तर याची व्हॅल्यू सेपरेट काढून घ्यायची. ओके, सेपरेट कशी व्हॅल्यू काढणार,
सेक स्क्वेअर तर सेक 135 ब्रॅकेट करून त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर. बरोबर आहे का? सेपरेट सेपरेट सॉल्व करसान का? तर सांगायचं सगळं एकत्र. एक सॉल्व करून देऊ का नाही तेवढा? काय करणार याला सोल्युशन मध्ये सेक स्क्वेअर 135 डिवाइड बाय ऑलरेडी सॉल्व केले तुम्ही मायनस कॉस 240 मायनस 2 टाइम्स ऑफ साइन 930. फक्त मेंदू ठिकाणी ठेवायचा. हा बघा सेक स्क्वेअर 135 मग आपण असं लिहू शकतो सेक 135 ला काहीतरी लिहितो आपण 91 चा 90 एकचाच भाग जाणार ना 90 प्लस 90 इंटू 1 येणार 91 चा 90 आणि प्लस काय येणार 45 येणार की असं. आणि या टोटल टर्मचा काय आहे स्क्वेअर अपॉन इथे काय येणार कॉस ऑफ मायनस आहे ना कॉस ऑफ मायनस थिटाचं काय होतं कॉस थिटा कॉस ऑफ मायनस थिटाचं काय होतं कॉस थिटाच होणार म्हणून हे कॉस 240 राहणार. बरोबर आहे का? कारण ते कॉस 240 राहणार. लक्षात आलं का नाही आलं? कळतंय का? लागलं तर याला पण चेंज नंतर करा तुम्ही. इथं कन्फ्युज होत असले तर याला पण नंतर चेंज करा. त्याचा फक्त आपण स्क्वेअर सेपरेट करू. सेक 135 होल ब्रॅकेट त्याचा चालेल. इथं हा -2 आणि साइन ऑफ 930 जसाच्या तसा. आता पुढं आपण रूल यूज करू. इथं काय येणार 6 135 ला काय लिहू शकता 90 into 1 plus 45 होल ब्रॅकेटचा सेकचा स्क्वेअर येतो याचा नाही. ओके कॉन्सन्ट्रेट करा आपण cos 240 ला लक्ष द्या बेटा. cos 240 ला काय करणार 9 1 9 2 18 9 3 27 90 into 2 घेसा आणि प्लस किती येणार नक्की 60. ओके -2 इथे काय येणार साइन. आता काय सांगा बरं 90 into 10 प्लस 30 सोपं आहे ना ते. ओके मग आता काय येणार हा सेक जसाच्या तसा 90 एक 90 मग 1 आला म्हणून सेकच्या जागेवर काय येणार सेकच्या जागेवर काय येणार रे सेकच्या जागेवर काय येणार कोसेक. ओके क्वाड्रंट कोणता आहे रे सेकंड. सेकंड मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असतं साइन आणि हा कोण आहे आपल्याकडं कोसेक आहे शुद्धीवर राहा. हा कोण आहे सेक. याला कोणतं साइन घ्यायचं मायनस. याला कोणतं साइन घ्यायचं मायनस घ्यायचं. बरोबर आहे का? याला जर मायनस घेतलं आणि इथे काय येणार 45 आणि टोटल टर्मचा काय आहे स्क्वेअर. टोटल टर्मचा काय आहे स्क्वेअर. ओके मग हा टोटल टर्मचा काय घेतला स्क्वेअर डिवाइड बाय इथे काय येणार cos 90 into 2 सांगा 180 आणि प्लस काय आहे 60. कोणता क्वाड्रंट आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये काय काय कंडिशन आहे ना हा टॅन आणि कॉट बाकीचे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह बाकीचे निगेटिव्ह आहे. तर हा काय येणार आपल्याकडे निगेटिव्ह. बरोबर आहे का? आणि 90 टू गायब होऊन 5चं कॉसेस राहील इथं काय राहणार 6. बरोबर आलं ना. इथं काय येणार बेटा -2. बरोबर आहे का? इथे काय आता साइन 90 into 10 म्हणजे साइनचा काय राहणार साइनच राहणार. बरोबर आहे का? हा काय इथं 30 राहणार 90 into 10 कोणता क्वाड्रंट काही पता लागलाय का नाही. मग काय मला सांगितलं होतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे बाकीचे काय आहेत हा काय येणार आहे निगेटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह काय होऊन गेलं चालेल असं. आता कोसेक 45 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे का नाही. मग कोणाची व्हॅल्यू काढसाल 1 अपॉन साइन 45 घ्या कॅल्सी 1 अपॉन साइन 45 ची व्हॅल्यू चेक करायची. रूट 2 येते का बा येते रूट 2 हा मायनस आहे तीच कोसेक 45 ची व्हॅल्यू काय भेटली रूट 2 त्याचा काय आहे स्क्वेअर अपॉन मायनस कॉस 60 ची व्हॅल्यू चेक करा किती होते cos 60
cos 60 किती येते रे? मायनस नाही येत का? cos 60 1/2 का? ओके, प्लस 2 साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे? साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे? नक्की बरोबर आहे का? हे दोन 1/2 मधून एक 1/2 गेला, किती राहिला? एक 1/2 राहिला. बरोबर आहे का? मायनसचा स्क्वेअर काय झाला? प्लस, आणि √2 चा स्क्वेअर काय झाला? 2 अपॉन हा 2 1/2 मधून एक 1/2 गेला, काय राहिला? एकच 1/2 राहिला. हा 2 वर जाणार आणि फायनल आन्सर तुम्हाला भेटणार 4. फायनल आन्सर किती भेटणार? कळालं की नाही कळालं? सोपं होतं ते, ऑलरेडी केलंय सॉल्व, फक्त इथे सेपरेट 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 सॉल्व करायचं. आलं लक्षात? कळालं की नाही? ही वाली हा आजा सरम तेरी कसम 90 एक आहे तर मग ऑड एक आणि ऑड, मग शेजचा काय होईल? कोसेक झाला. कोणता क्वाड्रंट येणार आहे? मोज बरं, 90 आणि 45 कोणता क्वाड्रंट आहे? 90 + 45 ना. कोणता? सेकंड मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असतं? साइन आणि कोसेक. साइन आणि हा कोण आहे आपल्याकडं? म्हणून काय घेतला? लक्षात. आणि 1 आला म्हणून सेकचं काय झालं? कोसेक. हे दोघं गायब होतात आणि काय घेतला? 45 स्क्वेअर जसाच्या हा कॉस. आता 90 × 2 इथं काय आला? इवन, म्हणून कॉसचं काय राहिलं? कॉस. आता 90 × 2 180. 180 + 60 म्हणजे कोणता क्वाड्रंट आला? थर्ड. थर्ड मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे? टॅन आणि कॉट. मग इथं कोण झाला आपला? हा कॉस, म्हणून तो काय झाला? निगेटिव्ह. हा -2 होता इथं. साइन 90 + 10, 90 × 10, 10 म्हणजे इवन आला, म्हणून साइनचं काय येणार? साइनच येणार. तिथं काय येणार? 30. पण क्वाड्रंट कोणता आहे माहिती आहे का? नाही. पण क्वाड्रंट शोधतो आपण. 10 आला म्हणजे 4 आणि 4 8 कटले, म्हणजे एक्स एक्सिस वर आलो आपण. आणि पुढे किती राहिले? 2. 90 180, 180च्या पुढे थर्ड क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट आला? हे ना, तेच सांगायला ना. कोणता क्वाड्रंट आला? थर्ड. थर्ड मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे? टॅन आणि कॉट. हा कोण होता? त्याला कोणतं साईन येणार? ते मायनस मायनस काय झालं? मला लक्षात. एक स्टेप वाढवतो लागतं त्याचं, काही हरकत नाही. याला गायब करून टाकू आणि याला इथं मायनस चालेल. आता समजा आता हे मायनस मायनस काय होईल? पुढच्या स्टेप मध्ये प्लस. ओके, हा लिहित नाही बसायचं. इट्स होमवर्क फॉर यू. अरे वा, गरमकर छाप आली. होमवर्क आहे. तो टॉपिक चांगला झालेला आहे तुमचा. ट्राय करायचं. चुकलं तर चालतं. एकदा चुकत दोनदा चुकत मी डबल सांगेन. ओके, पुढचा सिमिलर क्वेश्चन तुमच्यासाठी जे विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर प्रूव्ह दॅट लिहून घ्या. आपण झालेला क्वेश्चन विदाउट युजिंग. बघा, जेवढं तुम्ही छापायचा प्रयत्न करसाल, स्वतःच्या मनाने कमी करसाल, तेवढं तुम्हाला पेपरमध्ये जड जाईल. आणि पेपरमध्ये जर सोपं जाऊ द्यायचं असेल तर स्वतः ट्राय करायचं. विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर प्रूव्ह दॅट without using calculator prove that sin 420 जमन का? sin 420 ची व्हॅल्यू इंटू cos 390 जमेल का? cos 390 ची व्हॅल्यू काढता येते ना. प्लस cos -300 प्लस cos इन ब्रॅकेट -300. पहिला मायनस वाल्याला सरळ करून घ्यायचं. cos ऑफ -300 चं काय होईल? cos 300 आणि इंटू sin ऑफ -330. ऑलरेडी झालेला क्वेश्चन आहे, कदाचित तुमच्या बुक मध्ये सॉल्व पण येतो. इज इक्वल टू 1. ओके, चला पुढचा जमेल ना. शो दॅट शेव घरी चालले ना सगळे. cos 570 काही काही नुसते गुलाबबाबू म्हणले असतील. येता जाता डबा उडायचा ना गायब. एखादा भजन मास्तर मास्तरचा अनुभव सांगायला काय कर.
साईन 510 प्लस साईन -330. वर इथं मम्मीला मदत करू बेजार असतील. नाही वाटलंच करणार नाही म्हणून मदत. काही कारण सांगा मम्मी माझा अभ्यास आहे. वावर गिवर फिरून आले का पाणी भरून आले का कशाला तुरीला चांगल्या तुरी. अरे तुरी म्हणलं का पोरी नाही म्हणलं. भाऊ गणेश काम विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर. सगळे होमवर्क आहेत. कुठं काही डाऊट असला तर विचारून घ्या. सगळे होमवर्क आहेत. हा विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ. झाली दिवाळी झाली आता दिवाळी इथून पुढं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 150 प्लस कॉस 300. जमत नाही सगळं. एक प्रश्न येणार म्हणजे येणार. कदाचित 6 मार्क सुद्धा डिपेंड असू शकतात यावर तुमचे. अभ्यास करा बाबा हो. जिंदगी चांगली जगायची असेल तर. हे पण सोपं आहे. कॉस 15 ची व्हॅल्यू काढता येईल तुम्हाला. कशी काढता येईल. 45 मायनस आणि कॉस 75 ची पण काढता येईल. 45 प्लस 30. कॉस 30 आणि कॉस 60 डायरेक्ट आहे. मग सगळ्याचे इंटू करून टाकायचं. बरोबर का. इंटू भेटून जातो आपल्याला. कळालं की नाही कळालं. हे काढता येतं. एवढं सेपरेट सॉल्व केलं तुम्ही ऑलरेडी. हे पण डायरेक्ट व्हॅल्यू कॉस 30 ची. कारण की 60 आणि 30 डायरेक्ट अँगल आहेत ना. स्टँडर्ड अँगल आहेत ना आपले. या दोन व्हॅल्यू डायरेक्ट भेटणार. आणि कॉस 75 ची व्हॅल्यू ऑलरेडी काढली की नाही काढली. मग ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. √3/16 भेटणार. असा पण एक प्रश्न पडते पेपर. ओके. चला एक चॅप्टर झालं त्यातलं पूर्ण न्यूमेरिकल. आता एक थोडासा टॉपिक आहे त्यातला. ते बी सोपा आहे पण त्यात कन्फ्युजन होऊ शकतं बोलायचं. झालं का हे. झालं का. लिहून झालं ना. प्रकार. आता एक कन्सेप्ट सांगायची मला पहिले नंतर न्यूमेरिकल. ओके लक्ष द्या बाबा. मित्रांनो लक्ष द्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असतं बाळांनो. मग आपल्याला माहिती आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा जर आपण केलं तर काय भेटतं आपल्याला. याच्यावरच मला कॉस थिटा काढायचा असेल तर याला कशामध्ये टाकावं लागेल. अंडर रूट मध्ये. याचं स्क्वेअर रूट घेतला ना. या पूर्ण टर्मचं सुद्धा काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट. तर 1 मायनस काय होणार साइन स्क्वेअर. असंच मला जर कॉस स्क्वेअर थिटा काढायचा असता तर काय घेतला असता 1 मायनस साइन स्क्वेअर. आणि असाच मला कॉस थिटा काढायचा असता तर काय घेतला असता अंडर रूट 1 मायनस साइन. तेच ते सांगता का मला मास्तर.
कोणाला फाइंड आउट करू शकतो आपण? साइन ला. कोणाला फाइंड आउट करू शकतो? साइन ला. साइन थिटा काढायचा असेल तर काय येणार मग याच्यानुसार? साइन थिटा इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस. कळालं का? हे लक्षात राहील. कोणत्या फॉर्म्युल्याद्वारे झालं हे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू. आता यात आपल्याला ओए ओए हाय हायची गरज पडणार. कशाची गरज पडणार आहे? ओए ओए हाय हायची. ओके. मग कधी कधी ते सांगतात आपल्याला अँगल ए ऑब्ट्यूज अँगल. कोणता? अँगल बी इज अक्यूट अँगल किंवा मग बोथ आर ऑब्ट्यूज अँगल. आता ऑब्ट्यूज म्हणजे कसं आहे ना? लहान की मोठा? 90 पेक्षा जास्त. हा अँगल जर असेल तर हा कोणता झाला? ऑब्ट्यूज अँगल. 90 पेक्षा. मग सरळ सरळ तुम्हाला याचा क्वाड्रंट लक्षात आला असेल कोणता येतं? कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड क्वाड्रंट आहे. आणि जर तोच अॅक्यूट बनला असतं, हा अँगल म्हटला असतं, तर कोणता क्वाड्रंट आला असता? फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल आर पॉझिटिव्ह. सगळे काय असतात? आणि सेकंड मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. बाकीचे थर्ड मध्ये बाकीचे. हे सगळं आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि फोर्थ मध्ये कॉस सेक पॉझिटिव्ह, बाकीचे निगेटिव्ह. आता मी म्हटलं इथं ओए ओए हाय हायचं आपल्याला काम पडणार आहे, कारण की आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू किंवा साइन ए ची व्हॅल्यू जर गिव्हन असेल, साइन ए इज 4/15 असं त्यांनी म्हटलं, तर तुम्हाला कॉस ए काढायचा असतो. काय काढायचा असतो? कॉस ए. मग साइन ए लाइज इन थर्ड क्वाड्रंट, ए लाइज इन सेकंड क्वाड्रंट, ए लाइज इन फोर्थ क्वाड्रंट, असं काही आपल्याला दिलेलं असते. एक क्वेश्चन दिलेला आहे या ठिकाणी. क्वेश्चन नुसार सांगतो, इफ ए अँड बी आर ऑब्ट्यूज अँगल सच दॅट. दोन्ही कोणते अँगल आहे? ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल म्हटल्यानंतर कोणता क्वाड्रंट येणार? कोणता क्वाड्रंट येणार? बरोबर आहे का? सेकंड आहे ना? नक्की. ए आणि बी काय सांगितलं? ऑब्ट्यूज. सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असणार? बाकीचे काय असणार? बाकीचे काय असणार? एवढं तर कळतंय ना? मग त्यांनी व्हॅल्यू पण दिलेल्या आहेत. याची व्हॅल्यू, साइन एची व्हॅल्यू दिली 5/13. साइन एची व्हॅल्यू किती दिली आपल्याला त्यांनी? 5/13 दिली. ओके. दोन व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. ए आणि बी त्यांनी सांगितलं ऑब्ट्यूज अँगल. ओके. लिहू नका, समजून घ्या फक्त. ए अँड बी आर ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज म्हणजे असे. ओके. कोणता क्वाड्रंट येणार आहे तिथं? सेकंड क्वाड्रंट येणार. कोणता क्वाड्रंट येणार? ओके. बाळांनो सेकंड क्वाड्रंट येणार आहे. आणि आपल्याला व्हॅल्यू कुठल्या कुठल्या दिल्यात? साइन ए ची व्हॅल्यू दिली आणि दुसरी व्हॅल्यू दिली आपल्याला त्यांनी. किती रे? साइन ए ची व्हॅल्यू 5/13 दिली आणि कॉस बी दिला -4/5. कॉस बी दिला -4/5 आणि साइन ए किती दिला सांगितलं? 5/13. या दोन व्हॅल्यू घेऊन आणि फाइंड आउट करा म्हणतं tan a प्लस बी. अवघडच आहे. tan a प्लस बी किती अवघड वाटते प्रश्न? हे साइन आणि कॉस tan a प्लस बी काढायचं तर अवघड आहे का? सोपं आहे. tan a प्लस बी चा काय फॉर्म्युला आहे? tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू. याला ऑलरेडी आपण सोडवले. याला काय लिहू शकता तुम्ही? sin a अपॉन प्लस याला काय लिहू शकता? sin b अपॉन. याला काय लिहू शकता? 1 मायनस sin a अपॉन इंटू sin b अपॉन. लिहू शकता ना? करा तिरपा गुणाकार. cos a इंटू cos b होईल का? होईल का? cos a इंटू cos b प्लस होईल का? उलट झालं का? बर, उलट सरळ करून घ्या. जत्रा झाली नाही अजून. काय झालं इथं? sin a इंटू cos b प्लस cos a इंटू sin b. आपण मध्ये काय येणार? cos a इंटू अपॉन. इथं काय येणार? cos a इंटू cos b
कॉस बी नाही, कॉस ए इंटू कॉस बी. आता तुमच्याकडे कोणाकोणाची व्हॅल्यू अवेलेबल आहे, कोणाकोणाची व्हॅल्यू अवेलेबल आहे, कोणाकोणाची व्हॅल्यू सांगा बरं. साइन ए ची व्हॅल्यू आहे का? आणि कोणाची आहे? कॉस बी ची. साइन ए ची कॉस बी ची याची आहे का दोघांची? नाही. याची आहे कॉस ए ची? नाही. कॉस बी ची आणि साइन ए ची याची आहे का? याची आहे का? नाही. याची याची म्हणजे कॉस ए ची साइन बी ची व्हॅल्यू नाही. त्या दोन व्हॅल्यू काढायच्या. कोणाची व्हॅल्यू काढायच्या? कॉस ए ची आणि साइन बी ची. पण कॉस ए ची आणि साइन बी ची व्हॅल्यू काढणं सोपं आहे. कसं सोपं आहे? कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे? साइन आणि माझ्याकडे जर साइन ए हे तर मी त्याच्यापासून कॉस ए काढू शकतो, कारण मी आत्ताच लिहिलं होतं कॉस ए इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. लिहिलं होतं का? कॉस थीटा इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. सो कॉस ए इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर. लिहू शकतो ना? मग अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन ची व्हॅल्यू काय आहे? 5/13 त्याचा स्क्वेअर. टाकायला कॅल्शियम. जेवढं फास्ट कॅल्क्युलेटर वर्क करतो. हा 25/, अंडर रूटच्या बाहेर आल्यावर काय होईल? 5/13. चुकलं रे काहीतरी. 144 यायला पाहिजे. पूर्ण अंडर रूट सगळं कॅल्क्युलेट करा. आदित्य गोरडे. हाँ 0.92 12/30 काय तर 12/30 आला. 12/30 इथपर्यंत कळालं का? हा 12/30 आला. कॉस ए ची व्हॅल्यू कळालं. आता कोणती काढायची तुम्हाला? साइन बी ची काढायची. मग याच्यावर काढणार आपण साइन बी. तर साइन बी. बट आता याची 12/30 व्हॅल्यू आपण काय घेतली? पॉझिटिव्ह घेतली. काय येणार? पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार? मग आता इथे लिहिणार आपण याची व्हॅल्यू निगेटिव्ह. आणि सिन्स कारण काय लिहिणार? अँगल बी लाईज इन सेकंड क्वाड्रंट. कळून आलं का? कोणत्या क्वाड्रंट येणार? सेकंड. डबल सांगणार तो क्वेश्चन. कॉस ए काढलात तुम्ही. कॉस ए सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस हा पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह? निगेटिव्ह असतो. तुम्हाला एएसटीसी नाही वापरत तिथं. आपण पहिला जुना पास आहे ना, मग त्याच्यावरच ठरवा. ते वापरत तिथं नाही. त्याच्यात आपल्याला जुन्याहून ठरवावं लागतं. याच्यात कोण आलाय? कॉस ए ची किंमत बघा. तर कॉस ए कोणता आहे? कॉस ए म्हटलं ए कुठे आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग कॉस ए ची किंमत काय? इथं ए सेकंड क्वाड्रंट मध्ये सांगितलं. कोण सांगितला? ए सेकंड क्वाड्रंट. तिथे अँगल वेगळा दिला होता. 330 230 असं काहीतरी दिला होता. इथं ए अँगल दिला. ए हा सेकंड मध्येच आहे असं सांगितलं. बरोबर आलं ना? ओके. इथं आपण सेपरेट पूर्ण ट्रिग्नॉमेट्रिक टर्मची व्हॅल्यू काढतो. इथं कॉस आपल्याला होतं. इथं ए दिलाय सेकंड मध्ये. तिकडं आपल्याला हे माहित होतं साइन ए होतं. इथलची जी व्हॅल्यू होती ती याच्या जागेवरची व्हॅल्यू होती ती कोणत्या क्वाड्रंट मध्ये होती? त्याच्यासाठी आपण साइन ला अप्लाय केलं होतं, कारण आपण पूर्ण टर्मची व्हॅल्यू काढायला. बरोबर आलं का? इथं आपण कॉस ए ची व्हॅल्यू काढतोय, पण ए आपल्याला कोणत्या क्वाड्रंट मध्ये सांगितलं? सेकंड मध्ये. समजून आलं? मग साइन बी सुद्धा सेकंड क्वाड्रंट मध्ये. याचं काय येणार आन्सर? अंडर रूट ऑफ 1 मायनस 4/5 त्याचा स्क्वेअर. किती येतं बघा? किती येतं? 3/5. बाहेर आल्यावर काय येणार ते? -3/5 आहे का नाही?
कारण सेकंड मध्ये साईन काय आहे, निगेटिव्ह आहे की नाही. काय हो म्हणता, सेकंड मध्ये साईन काय आहे, पॉझिटिव्ह. त्याचं काय होणार 3/5. बरोबर आहे का. हे 3/5 राहणार. हे बदलणार आहे का, फक्त कोण बदलणार, कॉस. आता काही काही जण म्हणते सर एवढं भारून लिहावंच लागेल का. हे असं नाही लिहिलं तरी चालेल, कारण की तुम्ही tan ची व्हॅल्यू डायरेक्ट पण काढू शकता. कारण तुम्हाला साइन ए पण माहिती आणि कॉस ए पण माहिती. लक्षात आलंय का. असं पण सॉल्व्ह करू शकता, तसं पण सॉल्व्ह. डिपेंड ऑन यू. कळलं का, तुमच्यावरती डिपेंडंट आहे. कुणावर डिपेंड आहे, तुमच्यावरती डिपेंडंट आहे. बघा बघा मी या ठिकाणी काय दिलं आपल्याला, tan ए आणि tan बी ची व्हॅल्यू काढायची. कुणाची व्हॅल्यू काढायची, tan ए आणि tan बी. ओके. मग आपल्याला या ठिकाणी tan ए इक्वल टू काय म्हणू शकतो आपण, sin ए अपॉन cos ए. sin ए ची व्हॅल्यू काय तुमच्याकडं 5/13 आणि cos ए ची व्हॅल्यू काय आहे -12/13. 13 कॅन्सल -5/13. कुणाची व्हॅल्यू आली, tan ए. अशीच कोणाची व्हॅल्यू काढणार तुम्ही, tan बी. कुणाची व्हॅल्यू काढणार, tan बी. बरोबर. tan ए सेकंड कॉलम मध्ये काय असतो, मायनस असतो, आहे का नाही, तो काय आला मायनस. आता साइन बी अपॉन कॉस बी. साइन बी ची व्हॅल्यू काय झाली 3/5 आणि कॉस बी ची व्हॅल्यू काय -4/5. 5 कॅन्सल -3/. बस या व्हॅल्यूच्या पुट करायच्या. tan ची व्हॅल्यू काय झाली -5/12 प्लस त्याची व्हॅल्यू काय झाली -3/4 अपॉन 1 मायनस -5/12 मायनस इंटू मायनस काय राहणार 3/4. त्याला सिम्प्लिफाय करा किती येतं बघा. -56/33 येतं बघा. -56/33 -199/99 बाय कमी शेव खाय. चकल्या, शेव, चिवडा, गुलाबबाबू, उकडे, मोतीचूर के लड्डू, शंकरपाळे. शंकरपाळे पण काढले ना. मेंदूत शांत झाला. जमलं नाही का. अरे हे जसं दिसतं काही तसंच कॅल्शियम फूड झालं पाहिजे. कळलं का, जसं दिसतंय तसंच परफेक्ट कॅल्शियम दिसलं पाहिजे. मी असं वाकडे घातलं नाही दिसत, कॅल्शियम सरळ दिसत फक्त. कळलं का. ऑनलाईन वाले घरीच राहा, लवकर या. घरीच राहा, घरी नका राहू, लवकर या.
उद्याला ऑनलाईन होणार नाही, कळालं का? रिटर्न येऊन जायचं, बस झालं. चिवडा गिवडा संपला असेल घरचा, लाडू शेव तर येऊन जा वापस. घरच्याला राहू द्या थोडेसे.